त्रयोदशाध्यायः। श्रीगणेशाय नमः। हे भूतगणाचा नायका, त्रिनेत्रामोददायका, निजभक्ताचे अघमोचका, करुणाकरी दासावरी। दिव्य शोभे गंगाशिरी, शशी झळके भाळावरी, त्रिशूळ डमरू शंखकरी, रुद्राक्षमाळा गळा शोभे। वृषभवाहन फणीभूषण, देहा विभूती चर्चन, कंठ शोभे नीळवर्ण, कर्णी कुंडले तळपती। शिरी बिल्व दळांचा भार, कटी व्याघ्र चर्मांबर, गिरिजा बैसे वामांकावर, गजानन सन्मुख खेळतसे। ऐसे तुझे स्वरूप वर्णिता, वेदही शिणले तत्वता, मग या पामराची काय कथा, आता वळतो कथेकडे। द्वादशाध्यायापर्यंत श्री सखा राम लीलामृत, मम मुखे वदविले समस्त, पतित पावना शंकरा। मुख्य कळस हा या ग्रंथात, रसभरित वदवोनी अत्यंत, सिद्धीस न्यावा कृपावंत, भोलानाथ विश्वंभरा। मागील अध्यायी केले कथन, कोंडाजीची इच्छा झाली पूर्ण, सखा रामदादांचे रूप धरून, द्रव्य दिधले मजुरांचे। पुढील कथा अलौकिक, एकाग्र चित्ते सकळीक, परिसा तुम्ही वाटेल कौतुक, चित्ताप्रती बहुतची। नारायण राव म्हणून, मोहरीर जिंतूरचा जाण, शिवद्वेषी असे पूर्ण, वीर वैष्णव जातीचा। समीप आली मृत्यू वेळा, हिमत्व आले करचरणाला, ऐशा देखुनी समयाला, कांता अपार शोक करी। म्हणे हे सौभाग्य भांडार, लुटतो माझे काळ चोर, लेकुरवाळा हा संसार, कोण रक्षिल मज आता। ऐसा करुनी अतिशोक, केले लोणीकडे मुख, काय वदती झाली देख, गहिवरुनी सुंदरी। हे सखा रामा श्रेष्ठ संता, दीनदयाळा योगीनाथा, करुणा करी कृपावंता, लीन झाले आता मी। मज द्यावे सौभाग्यदान, वल्लभा उठवा याच्यातून, तुझ लागी मी प्रेमे करून, करवीन अभिषेक पती हस्ते। ऐसा करिता तिने नवस, उतार पडला रोगास, हे विलोकुनी रमणीस, मोद अति जाहला। लोटताची काही दिन, जाहला तो पूर्वी समान, नारायण मोहरीर जाण, महाराजांच्या कृपेने। मग कांता बोले तयास, चला जाऊ लोणी ग्रामास, तुम्हा लागी गुण येण्यास, केला नवस महाराजा। की मी लोणीस येऊन, पती करे अभिषेक करवीन, हे ऐकताची वैष्णव जाण, चित्ती बहु संकोचे। म्हणे तेथे आहे लिंग स्थापना, वीर वैष्णव आहोत आपण, शिवपूजा नसे धार्जीण, अभिषेक कैसा करावा। ऐसे वदता त्याच दिनी, ज्वर आला तत्क्षणी, पूर्वस्थिती झाली झणी, काही वेळ न लागता। कांता रडे धाय धाय, द्वय करे बडवी हृदय, म्हणे हे सखा राम माय, धाव आता वेगे तू। मी आहे तुझे बाळ, तू अससी दीन दयाळ, कृपा करुनी माझे भाळ, कुंकुमाने शोभवी। तू करुणेचा सागर, भक्तांचा घेसी कैवार, अन्याय घडला जरी थोर,
क्षमा करी मजवरी. आता पाहू नको अंत, उठवी माझा प्राणनाथ. करी आपुले ब्रीद सत्य, सखा रामा झडकरी. नवस फेडला नाही म्हणून, बैसला का तू रुसून. आता मात्र आलिया गुण, अभिषेकीन लवकरे. ऐसी ती गहिवरून, आळवीत सखा राम सज्जन. उतार पडला रोगा जाण, अघटित लीला साधूची. यासी लोटता 4 दिन, पूर्ववत तो मोहरीर जाण. होताची सुंदरीचे मन, संतोषित जाहले. प्रचिती आली म्हणून चित्त, नारायणाचे झाले चकित. कांतेस म्हणे सद्गुरुनाथ, सत्य सत्य तुझा गे. आमुच्या वैष्णव मतासी, धिक्कार असो निश्चयेसी. वृथा द्वेष शंकरासी, आम्ही करितो वैष्णव. भेद नसे हरिहरात, आता कळले मज निश्चित. कांतेस म्हणे लोणी प्रत, जाऊ नवस फेडाया. मग त्वरित सिद्धता करून, उभयता लोणीस येऊन. सखा रामाते अभिषेकून, ब्राह्मण भोजन दिधले. असो एक चमत्कृती, अघटित घडली असे अति. यथामती तुम्हा प्रती, निवेदितो श्रोते हो. शेलुग्रामा माझी एक, विप्र असे परशुराम नामक. उपनाम जयाचे खिस्ते देख, धनलोभी अति असे पै. श्री सखा राम महासंत, नवसासी पावतो त्वरित. ऐशी कीर्ती ऐकुनी मनात, उत्सुक झाला जावया. घेऊनिया रुपये 3, आला लोणी प्रतकृपण. तव तेथे उत्सव जाण, होता सखा रामाचा. लक्षावधी यात्रा भरली जाण, दुकानांची गर्दी झाली पूर्ण. भक्तजन येता चोहो कडून, श्री सखा राम दर्शना. जैसे दिसे पंढरपूर, तैसे दिसे लोणी क्षेत्र. यात्रा भरली असे फार, धनिक उचले जाहले. ऐसी यात्रा अवलोकित, प्रवेशता झाला तो मठात. तव सखा राम नामाचा होत, गजर तेथे अतिशय. टाळ मृदंग वाजती, भक्त प्रेमानंदे नाचती. दिंड्यांची तेथे नसे गणती, विप्र करीती रुद्रघोष. बिल्वदला ते घेऊन, अपार उधळीती पुष्पा जाण. तेथील आनंदोत्सवाचा कोण, महिमा वर्णू शकेल. असो तो वरील गृहस्थ, प्राप्त होताची तेथ. पदरीचे सुटूनी त्वरित, रुपये हारवले तयाचे. रुपये हरवले जाणून, बहु घाबरला तो कृपण. नयनी अश्रू आणून पूर्ण, धाय धाय रडतसे. म्हणे लाभ होईल म्हणून, आलो मी लोणीसी जाण. तव लाभ न होता हान, उलटी झाली माझी की. कैचा हा सखा राम संत, थोतांड आहे हे सर्व व्यर्थ. जरी सत्य असेल निश्चित, तरी रुपये मिळतील. ऐसी धरूनी भावना, आला देवालया दर्शना. दर्शन घेताची पुजले जाणा, त्याते श्रीफल दिधले. ग्रहण करूनी प्रसादाते, गेला तो निज ग्रामाते. येताची स्वसदनाते, नारळ त्याने फोडिला. तव त्या माझी त्रयमासे, सुवर्ण निघाले खासे. विलोकुनिया अद्भुत ऐसे, परशुराम चकित जाहला. म्हणे मी मिथ्या
मिथ्या दूषण ठेविले सखा रामा जाण धन्य साधू हा पूर्ण जगदोद्धारक अवतरला असो ऐसे साक्षात्कार अद्यापि येती भक्ता फार जो तया शरण जातो नर त्याची कामना पूर्ण होते श्रोते हो हा समग्र ग्रंथ हेची देवालय रचिले निश्चित 12 अध्याय जे समस्त आधार स्तंभ तयाचे 13 शेवटीचा हा सुवर्ण कळस त्यावरी साचा नंदादीप ज्ञान ज्योतीचा तये ठाई पाजळे तेथील सायुज्य देवीचे दर्शन घ्या हो तुम्ही श्रोते जन आनंद बोध वैराग्य पूर्ण प्रसाद तुम्हा मिळेल अथवा ही 13 मुखांनी गंगा मिळे अर्णवा लागुनी महापर्व काळ मानव योनी आला असे महद्भाग्ये येथे आचरा म्हणून सुज्ञ हो तुम्ही स्नानदान पुन्हा पर्वणीची आशान चित्ती बाळगा श्रोते हो असो सविस्तर यांचे सुचरित माहित नसे मज निश्चित महादेवाच्या कृपे करून बोबडे बोल बोललो सखाराम साधू लीला प्रसिद्ध भावी या जगताला धरुनी ऐशा हेतुला बोबडे बोल बोललो अहो भाविक श्रोते जन तुम्हा प्रार्थितो कर जोडून ग्रंथात जे का दोष गुण त्यांची क्षमा असावी असो प्रथमाध्यायी मंगलाचरण गणेश सरस्वतीचे स्तवन करुनी निवेदिले जनन श्री सखाराम रायाचे द्वितीय तृतीय अध्यायी जाण केले बालक्रीडेचे वर्णन व्रतबंधनाचा सोहळा पूर्ण झाला असे सखयाचा चतुर्थाध्यायी ज्ञान सखाराम करी गुरुमुखे श्रवण पंचमाध्यायी कथिले लग्न तया बाळकृष्ण सुताचे षष्ठाध्यायीचे निरूपण अहिल्येसी झाले जान्हवीचे दर्शन सखाराम तपश्चर्या करून येते झाले तळणीसी सप्तमाध्यायीचे ठिकाणी मुक्ती पावली सखाराम जननी सरस्वतीसी दर्शन देऊनी महाराज आले लोणीसी अप्पा देवा झाला चमत्कार रायजीचा केला उद्धार भोलानाथ आचरे तपघोर आठव्यात ऐसे कथियेले नवव्या माझी ईश दर्शन भोलानाथासी देऊन फिटीजर समर्था ते देखून आश्चर्यचकित जाहला 10व्यात केले निवेदन चमत्कार पुंजाजी सीदावून दारिद्र्यवाल्हुचे निवटून चकित केले राघू बापू कथन केले 11व्यात व्यंकटेशा दिधले द्वयसुत चमत्कार देऊनी बहुतांप्रत समाधिस्थ झाले सखाराम कोण कोण झाले मठाधिपती समर्थ सेवा घडली किती संस्थानाची सांप्रत स्थिती ऐसी आहे निवेदिली कोंडाजीची झाली इच्छा पूर्ण सखारामे दादाचे रूप धरून सर्व मजुरा ते पाचारून द्रव्य दिधले 12 नारायण राव कालग्रस्त तात्काळीच केला मुक्त चमत्कार दाविला परशुरामा प्रत 13व्यात ऐसे कथियेले हे 13 13 रत्न ह्याची प्रेमे मालिका करून
अहो भाविक श्रोते सुज्ञजन कंठी तुमच्या घातिली की हे त्रयोदशाध्याय 13 पक्वान्न प्रेमळ भाविका केले अर्पण परी कुतर्क मक्षिका भक्षण जेणे केली न पचे त्या असो भक्तियुक्त मने करून श्री सखाराम मूर्ती पूजुन मग या ग्रंथाचे पारायण शुचिर्भूत होऊनी आरंभावे जी इच्छा असेल मनी ती पूर्ण होय तत्क्षणी दरिद्री रोगी निपुत्रिक कोणी वांछा तयाची पूर्ण होय नित्य करिता याचा पाठ कवणही नये संकट ज्याचा विश्वास ह्यावरी सुभट तो सुखी राहे सर्वदा असो तुळजापुरवासिनी जी का माझी कुलस्वामिनी तिच्या चरणी नमन करुनी ग्रंथ हा मी संपवितो इष्टदैवत महेश्वर आणि सखाराम गुरुवर अप्पा देवादी संत थोर नमुनी ग्रंथ संपवितो मग पितामही भागीरथी समान गीताजीचे नामाभिधान तिचे चरणी नमन करून ग्रंथ हा मी संपवितो रामकृष्ण नामे माझा पिता लक्ष्मी नामे माझी माता नमन करून या उभयता ग्रंथ हा मी संपवितो जिल्हा जो प्रभावती नामक तेथील रहिवासी ह्याचा लेखक उपनाम ज्याचे मंडलिक जाणा सुज्ञ श्रोते हो श्री सखाराम महाराजांनी मजला स्फूर्ती दिली म्हणून आणि वडिलांचे आशीर्वादे करुनी ग्रंथ हा संपला शिवकृपे शालिवाहन शके 38 अनल नाम संवत्सरात चैत्रमासी शुक्ल पक्षात ग्रंथ हा संपला नवमीसी अकोला नामे जिल्ह्यात लोणी ग्राम जे प्रख्यात जेथे सखाराम समाधिस्थ ग्रंथ हा तेथे संपला स्वस्ती श्री सखाराम लीलामृत करता करविता गिरिजाकांत रघुपतीसी करुणी निमित्त 13 संपविला श्री सखाराम चरणार्पणमस्तु शुभं भवतु 13 समाप्त इति श्री सखाराम लीलामृत समाप्तम सद्गुरु श्री सखाराम महाराज की जय।